नमस्कार. जनगणना 2026-27मध्ये प्रगणकाने काय करावे व काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. हे करा. एक ॲप डाउनलोड. मोबाईल ॲप फक्त अधिकृत प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरूनच घ्या. अनधिकृत ॲप टाळा. 2. ॲप अपडेट. ॲप नेहमी अपडेट ठेवा. नवीन फीचर्स मिळतात व त्रुटी कमी होतात. 3. लॉग इन वापर. ॲप फक्त स्वतःच्याच मोबाईलवर वापरा. इतर उपकरण टाळा. डेटा सुरक्षित राहतो. 4. एकाच मोबाईलवर एकच यूजर ID वापरा, म्हणजे गोंधळ टाळला जातो. 5. नोंदणी माहिती. मोबाईल नंबर व ईमेल अद्ययावत ठेवा. लॉग इन सोपे होते. 6. पासवर्ड सुरक्षा. पासवर्ड वेळोवेळी बदला. मजबूत पासवर्ड ठेवा. सुरक्षा वाढते. 7. सूचना वाचा. ॲपमधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा व अचूक माहिती भरा. 8. मदत घ्या. अडचण आल्यास वरिष्ठांशी संपर्क करा. योग्य मार्गदर्शन मिळेल. 9. डाटा सेव्ह. दर 5 ते 6 घरानंतर सेव्ह आणि सिंक करा. डाटा सुरक्षित राहतो. 10. अंतिम तपासणी. माहिती पूर्ण झाल्यावर चेकबॉक्स निवडा. जतन करा. क्लिक करा. आता टाळावयाच्या बाबी. हे करू नका. 1. इतर ॲप वापरताना इतर ॲप्स जसे की व्हॉट्सॲप ब्राउझर वापरू नका. डेटा सिंक समस्या होऊ शकते. ॲप अनइन्स्टॉल. कुठल्याही परिस्थितीत ॲप अनइन्स्टॉल करू नका. डेटा गमावण्याची शक्यता असते. 3. मोबाईल बदल. नोंदणीकृत मोबाईल विनाकारण बदलू नका. कामात अडथळे येतात. 4. पासवर्ड शेअर. यूजर ID व पासवर्ड कोणालाही सांगू नका. डेटा सुरक्षित ठेवा. 5. उपकरण बदल. एका मोबाईलवर लॉग इन करून दुसऱ्या मोबाईलवर काम करू नका. डेटा मिसमॅच होऊ शकतो. 6. मोबाईल देणे. जनगणना कामाचा मोबाईल लहान मुलांना देऊ नका. चुका होण्याची शक्यता असते. 7. माहिती शेअर. वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करू नका. गोपनीयता राखा. आणि 8. स्क्रीनशॉट शेअर. ॲपमधील माहिती किंवा स्क्रीनशॉट कुणालाही देऊ नका. सुरक्षा धोक्यात येऊ शकते. धन्यवाद.